नमस्कार मंडळी, ओम साईराम. ताई, खूप भावांचे प्रश्न आहेत. ताई, तुम्ही तर बीडच्या म्हणत्या, मग कस काय पोहोचल्या शिर्डीत? ऐका तर मग मी कस काय पोहोचले शिर्डीत. आणि तुम्हाला जर ऐकायचं असलं मी कस काय पोहोचले शिर्डीत, तर तुम्हाला मग माझा पूर्ण हा व्हिडिओ बघावा लागणार आहे. तर खूप दिवसांनी म्हणते सांगन सांगन सांगन, पण मला काय टाईम भेटत नव्हता सांगायला. तर आता मी सांगते तुम्हाला मी कसं काय पोहोचले शिर्डीत. तर तुमच्या दाजीच्या हे सगळा पराक्रम आहे. कारण की त्यांच्याकडे त्यांच्या बापदादाची प्रॉपर्टी तर भरपूर होती. आईन चैन पैशावाल्या बाप म्हटलं की लेकरं कसे असते ते तुम्हाला सांगायची गरज नाही. मग त्यांना वाटायचं आमच्याकडे एवढे वावरं शिवर आहेत. आमच्या वडिलांनी मी त्यांच्याकडे जास्त वावरं शिवर आहेत म्हणूनच मला दिलेलं होतं. बहिणीच्याच इथं म्हणा, माझ्या आत्याच्याच घरी. मग काय बापदादाची प्रॉपर्टी म्हटल्या माणसाला इथं माझ आईन चैन इका टिका चालू झाला. मग घरच्यांची किंमत झिरो, बायको म्हणजे त्यांच्या सोबत झिरो. तेवढं करून मारहाण, दारू पिऊन येणे, रोज बाहेर जेवून येणे, पैसे उडवणे, त्यांच्यासाठी हे सगळं आम झालं होतं. मग आमच्या पोरगं आजारी होतं मोठं, तर त्याचा इलाज नाही करायचे, भरपूर पैसे उडवायचे. असं कदरून कदरून असं वाटत होतं कधीतरी कुठतरी जाऊन काहीतरी जीवाचं करावाच. मग एवढ्या सगळं करीत नव्हते, काही पोराचा इलाज करीत नव्हते. तर एक दिवस मनाला उदाशी भरल्यावर गेले बीडला बस स्टँडला. काही नाही घेतला, कपडा नाही लागता नाही घेतला, काहीसुद्धा घेतलं नाही. गेले दोन्ही लेकरं घेतले. ही दिसती ही 6-7 महिन्याची होती तेव्हा. हा आता आहे 13 वर्षाची. 6-7 महिन्याची ही होती. ती बी आहे 15 वर्षाचा. तुम्हाला माहिती, तो होता 4.5 वर्षाचा, समजा 5 वर्षाचा. त्यांना घेतलं दोघांना बी, पांघरून नाही, हातरून नाही, अंगची साडी. बीडच्या बस स्टँडवर आले, एकही बस नव्हती तिथं. एक बस आली, ती शिर्डीची होती. येंगले बसमध्ये माहीत नव्हतं कुठं जाणार आहे म्हणून. तर एक पाकिट घेतलं होतं, त्याच्यात होते माझ्या 150 रुपये. आज बी माझ्या लक्षात आहे. ते 150 रुपयात इथं उतरले, कशाचा पैसा नाही, पाणी नाही, भिकाऱ्यासारखी काळा. मग आज आम्ही शिर्डीत आहोत. हाय आज मी कामधाम करून मस्त ह्या काही होतो लहाना 4 वर्षाचा होता तो, हाच 4.5 वर्षाचा. आता आज आहेत ते स्वतःच्या सोकष्टाने आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही काय म्हणत जाऊ नका, काम करत जा, तरी काम करा. सगळी साईबाबांची कृपा आहे. तर बाय.